श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात छान अशा जेवणापासून. तर आमच्या घरी येणार आहेत पाहुणे, तर त्यांच्यासाठी छान असं जेवणाचा बेत केलेला. जिरा राईस, डाळ तडका, पनीरची भाजी, चपाती आणि त्यासोबतच श्रीखंड असंच जेवण होतं. तर काही नाही, यांचे मित्रच येणार होते, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं. तर तोपर्यंत इथं किटोई आली आणि तिला ऑलिम्पियाडमध्ये ना प्राईज मिळालेलं तेच ती घेऊन आलेली. तर इथं माझं पनीरही बनवून झालेलं राहिले होते, फक्त आता चपात्या त्याही बनवून घेतल्या. पाहुणे वगैरे आले, जेवण करून गेले आणि नंतरनं पडला होता हा आता भांड्यांचा ढीग. भांडी वगैरे घासून घेतली. मग रात्रीच्या जेवणाला काय स्वयंपाक करायचा नव्हता, कारण तो शिल्लक होता. जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतरनं मला इथं भांडी वगैरे घासून घेतलेली. आता फक्त हा किचन ओटा पुसून घ्यायचा होता आणि प्यायचं पाणी वगैरे मला भरून ठेवायचं होतं. रात्रीचं पाणी येतं आमच्या इकडं दररोजच येतं, त्यामुळं काय इतकं काही भरून ठेवावं लागत नाही. फक्त ही घागर एक फिल्टरमध्ये ओतायची आणि भरून ठेवायची, असं एवढंच पाणी लागतं मला. तर इथं पाणी वगैरे भरून ठेवलं आणि नंतरनं मग भाजी झाडलेली होती, तर तीही मला स्वच्छ धुवून वगैरे ठेवायची होती, निवडून वगैरे ठेवली होती. मग रात्रीच असं धुवून ठेवते, म्हणजे छान सकाळपर्यंत त्याचं पाणी वगैरे सुकलं जातं. मग सकाळी कसं मग फ्रीजमध्ये भरून ठेवलं तरी मग चांगली ती टिकली जाते. तर चला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.